एप्रिल फूल बनवलं. आज आहे एप्रिल फूल डे, म्हणजेच एकमेकांना वेड बनवण्याचा दिवस. आज चिंकी गट्टूच्या अगोदर उठली होती आणि तिच्या डोक्यात काहीतरी भन्नाट प्लॅन चालू होता. मागच्या एप्रिल फूलला गट्टूने मला एप्रिल फूल केलेलं, पण ह्या वेळेस मी त्याला फूल करेल, आणि एकदा नाही, खूप वेळेस. सगळ्यात अगोदर चिंकी आपल्या स्कूल बॅग मधून काही ब्लँक शीट्स बाहेर काढते. यानंतर ती स्टडी टेबलवर ठेवलेला एक पेन उचलते आणि मग सरळ जाते आईजवळ. आई, मला ह्या कागदांवर तुझी सही हवी आहे. सही हवी आहे? पण का? आई, मी एक आर्टचा प्रोजेक्ट करतेय आणि त्यासाठी मला फॅमिली आणि मित्र यांच्या सह्या हव्या आहेत. तू खोटं तर बोलत नाहीयेस ना चिंकी? नाही आई, मी खरं बोलतेय. मला ह्या सह्या माझ्या आर्टच्या प्रोजेक्टसाठी हव्या आहेत. आई एकानंतर एक चिंकीच्या सगळ्या ब्लँक शीट्स वरती सह्या करते. हे घे बाळा, झाल्या सह्या. आता मी आणि तुझे बाबा शॉपिंगसाठी बाजारात जातोय. ओके आई. ब्लँक शीट्स वरती सह्या घेतल्यानंतर चिंकी त्या ब्लँक शीट्सवर काहीतरी लिहू लागते. थोड्याच वेळामध्ये लिहिण्याचं काम पूर्ण होतं. प्रत्येक शीटवर लिहिलेलं असतं, चिंकी सोबत प्रँक केलास तर खूप रागवेन, आणि त्याखाली असते आईची सही, जी चिंकीने अगोदरच घेतलेली होती. थोड्या वेळाने गट्टू जागा होतो. तिकडे उठून गट्टू अंघोळीला बाथरूम मध्ये जातो आणि इकडे चिंकी त्याच्या टॉवेलला ग्लिटर लावण्याचं काम करते. चिंकी, जरा माझा टॉवेल दे ना. आता खरी मजा येईल. हे घे गट्टू. गट्टू ग्लिटरने भरलेल्या टॉवेलने आपलं अंग पुसू लागतो. त्याला या गोष्टीची अजिबात कल्पना नव्हती की ते सगळं ग्लिटर त्याच्या अंगाला चिकटतंय. जेव्हा गट्टू स्वतःला आरशामध्ये पाहतो तेव्हा तो दंग राहतो. ओ नो, हे काय झालं? असं वाटतंय की जसं मला कोणीतरी गिफ्ट रॅप केलंय. एप्रिल फूल बनवलं आणि मला खूप मजा आली. हे तू चांगलं नाही केलंस चिंकी. तुझ्यामुळे मला परत आंघोळ करावी लागेल. गट्टू पुन्हा आंघोळ करण्यासाठी बाथरूम मध्ये जातो. त्याच्या मनामध्ये आता फक्त एकच गोष्ट चालू असते की आता चिंकीचा बदला कसा घ्यायचा. या चिंकीला तर मी असं फूल बनवेल की पुढच्या वर्षीपर्यंत लक्षात राहील. तेवढ्यात गट्टूची नजर बाथरूमच्या दरवाजावर चिटकवलेल्या एका नोटवर पडते. त्या नोटवर लिहिलेलं असतं, चिंकीवर प्रँक केलास तर खूप रागवेन. नोट वाचल्यानंतर गट्टूचे डोळे उघडे ते उघडेच राहतात. असं वाटतंय की हे आईने लिहिलंय. ह्या खाली आईची सही सुद्धा आहे. नाही बाबा, मला नाही खायची आईची बोलणी. मी नाही चिंकीला एप्रिल फूल करणार. गट्टू सोबत एकदाच प्रँक करून काही चिंकीचं पोट भरत नाही. आता ती गट्टू सोबत दुसऱ्यांदा प्रँक करण्याची तयारी करू लागते. चिंकीची नजर अचानक डायनिंग टेबलवर ठेवलेल्या क्रीम बिस्किट्सवर जाते. गट्टूला क्रीम बिस्किट खूप आवडतात. मी एक काम करते, ह्या क्रीम बिस्किट्स मध्ये मी टूथपेस्ट भरते. जेव्हा गट्टू हे खाईल त्यावेळेस मजा येईल. त्याला नाही, मला येईल. चिंकी बाथरूम मधून टूथपेस्ट घेऊन येते आणि त्यांना पटापट क्रीम बिस्किट्स मध्ये भरू लागते. पण त्यातले काही बिस्किट्स चिंकी स्वतःसाठी ठेवते. थोड्याच वेळात गट्टू तिथे येतो. तो पाहतो की चिंकी तिथे मजेत बसून आरामात बिस्किट्स खाते. हे क्रीम बिस्किट्स किती मस्त आहेत. हे वरून क्रंची आहेत आणि आतून क्रीमी. असे क्रीम बिस्किट्स तर मी आजपर्यंत नाही खाल्ले. चिंकीचं हे बोलणं ऐकून गट्टूच्या तोंडाला पाणी सुटतं. मलाही क्रीम बिस्किट खायचेत. गट्टू भुकेल्या सिंहासारखा त्या बिस्किटांवरती ताव मारतो. पण बिस्किट तोंडात टाकल्यानंतर थोडं चावल्यावर त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स बदलतात. ही बिस्किटची चव अशी बदललेली का वाटतीये? छी! एप्रिल फूल बनवलं, मला खूपच मजा आली. गट्टू पटापट वॉशरूम कडे धावतो आणि आपलं तोंड साफ करू लागतो. ह्या चिंकीला तर मी चांगलाच धडा शिकवेन. गट्टू जसा आपला चेहरा वर करतो त्याची नजर आरशावरती पडलेल्या एका नोटवर पडते. अगदी तशीच नोट जसं गट्टूने अगोदर पाहिलं होतं. चिंकीला एप्रिल फूल केलं तर खूप बोलणी खाशील. ओ नो, हे तर अगदी तसंच लिहिलंय आणि ह्यावरही आईची सही आहे.
नाही नाही, मला आईची बोलणी नाही खायची. मी नाही करणार चिंकीला एप्रिल फूल. गट्टूवर दोनदा प्रँक करून सुद्धा चिंकीचं काही पोट भरत नाही. त्याच्यावर प्रँक करण्याची तिसऱ्यांदा तयारी सुद्धा चिंकीने केलेली असते. क्रीम बिस्किट खाऊन तर सगळा मूडच गेला. एक काम करतो, फ्रीजमध्ये जे लेमोनाड ठेवलंय ते जाऊन पितो. मूड फ्रेश होईल. गट्टू फ्रीजमधून लेमनेड काढतो आणि ते सोफ्यावरती येऊन आरामात पिऊ लागतो. पण अचानक त्याला त्या लेमनेडमध्ये एक बेडूक दिसतं. त्या बेडकाला त्यात बघून गट्टू खूप जोरात ओरडतो आणि घाबरल्यामुळे त्याच्या हातातून तो ग्लास सुटून जमिनीवरती पडतो. माझ्या लेमोनेडमध्ये हे बेडूक कुठून आलं? तेवढ्यात चिंकी तिथे येते आणि त्या बेडकाला आपल्या हातामध्ये उचलून घेते. हे खरं नाही, जेलीपासून बनवलेलं आहे. एप्रिल फूल बनवलं. मला खूप मजा आली. हे चुकीचंय. चिंकी, तू मला सारखं सारखं फूल नाही करू शकत. आधी तू माझ्या टॉवेलला ग्लिटर लावलं, नंतर तू माझ्या बिस्किटमध्ये टूथपेस्ट टाकलं आणि एवढं सगळं होऊनही तू माझ्या लेमोनेडमध्ये हे बेडूक टाकलं आणि आता तुझ्यामुळे मला माझा शर्ट बदलावा लागेल. गट्टू रागवून तिथून निघून जातो. कपाटातून नवीन टी शर्ट काढताना त्याच्या डोक्यात फक्त एकच गोष्ट सुरू होती की यावेळी तो चिंकीचा बदला घेऊनच राहील म्हणून. ह्या चिंकीने तर हद्दच केलीये. आता मी हिला नक्की एप्रिल फूल करणार. की तेवढ्यात गट्टूला टी शर्टच्या आतमध्ये एक नोट मिळते. नोट उघडताच गट्टू हैराण होतो. हे काय? हे तर तसंच लिहिलंय. चिंकीला एप्रिल फूल केलं तर खूप बोलणी खाशील. ही आई तर माझ्या मागेच लागलीये. चिंकी मला सारखं एप्रिल फूल करतीये, पण मी तिला एकदाही करू शकत नाही. हे तर खूप चुकीचंय. गट्टूला मी 3 वेळेस एप्रिल फूल केलं, पण बिचारा गट्टू मला एकदाही फूल करू शकला नाही. आज तर मजाच आली. तेवढ्यात घराची डोरबेल वाजते. आई आणि बाबा दोघेही शॉपिंगहून पुन्हा आलेले असतात. मी बाजारातून खास गोष्ट आणलीये आणि त्यानेच मी सुनीताला एप्रिल फूल करणार आहे. पण आज आपण तर फक्त खाण्यापिण्याच्याच गोष्टी घेतल्यात. तू कुठल्या आयटमची गोष्ट करतेयस? माझं एप्रिल फूल यशस्वी होऊ द्या, मग मी स्वतःच त्या गोष्टीविषयी सांगेल. जशी तुझी मर्जी. गट्टू तोंड पाडून एका कोपऱ्यात बसलेला असतो. तेवढ्यात आई तिच्या शॉपिंग बॅग मधून त्याचं फेवरेट पायनॅपल ज्यूस काढते. गट्टू, हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. पायनॅपल ज्यूस, हे घे. पायनॅपल ज्यूस मिळून सुद्धा गट्टू मात्र उदासच असतो. त्याला खरा आनंद तेव्हाच मिळणार होता जेव्हा तो चिंकीला प्रँक करणार होता. हे घे चिंकी, हे आहे तुझं आवडतं लिची ज्यूस. थँक्यू आई. गट्टू आणि चिंकी आपापले ज्यूस पिऊ लागतात. तेवढ्यात चिंकीची नजर डायनिंग टेबलवर ठेवलेल्या चिप्सच्या कॅनवरती पडते. लिची ज्यूस सोबत थोडे चिप्स मिळाले तर मजाच येईल. चिंकी जसं त्या चिप्सच्या कॅनला उघडते त्यातून बाहेर पडतो एक मोठा साप. त्याला बघून चिंकी खूप जोरात ओरडते. आई. चिंकीचं ते ओरडणं ऐकून आई बाबा सुद्धा तिथे येतात. काय झालं चिंकी बेटा? बाबा, तो साप. अरे देवा, हीच गोष्ट तर मी सुनीताला एप्रिल फूल करण्यासाठी आणली होती. पण सुनीता मावशीच्या आधी चिंकीनेच हे उघडलं आणि चिंकीचा झाला एप्रिल फूल. मग चिंकी, ह्या वेळेस गाणं तू नाही तर मी म्हणणार. एप्रिल फूल बनवलं आणि मला खूप मजा आली. गट्टूचं ते गाणं ऐकून आई आणि बाबा दोघेही हसतात. थोड्याच वेळात चिंकीला सुद्धा हसू येऊ लागतं आणि चिंकीच्या सोबत गट्टू सुद्धा हसू लागतो. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.